द न्यूज लाईन, अचूक वेध. नगराध्यक्ष तिने पण आम्हाला विजय सुरेश पाटणकर हो बरं भाऊ मी होय होय कमळ तिन्हीकडे कमळ मंडळी गेल्या मागच्या वेळी पण अण्णांना तुम्ही नाही म्हणून मी आलो बीट्स मधनं 5 मिनिटात आली मी वार्डात आणि कसा रिस्पॉन्स मिळतोय? चांगल्या पद्धतीनं प्रचार चालू आहे. संपूर्ण सगळ्या वार्डातलं चांगल्या प्रतिसाद आहे. याही वार्डामध्ये शुभम आणखीन आमच्या बहिणी उभ्या आहेत, साखरची बर्गेची मंडळी त्याही उभ्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद कमळाला मिळालेला आहे सगळीकडंच. ह्या वार्डात असो नाही तर कुठल्याही वार्डात असो चांगल्या पद्धतीने आणखी आपल्याला निकालावर कळणारच आहे की काय कशा पद्धतीनं आमचा प्रचार झाला, आणखीन कशा पद्धतीने आमची सीटा आल्या. आमच्या सीटा ह्या 100% 30 वार्डामधल्या सगळ्या सीटा येणार तर आणखी नगराध्यक्ष पदाचं पण निश्चित आहे. अण्णा, तुम्ही कराडकरांना काय आव्हान करायला या प्रचारादरम्यान? कराडकरांना मी एवढंच आव्हान करेन की मतदान करताना सावधगिरीने करा, योग्य त्या माणसाला करा. कारण ह्यामध्ये फसवणूक होण्याचा फार मोठा धोका आहे. अनेक आमिष दाखवली जातील, अनेक मोठमोठे आकडे समोर येतील. 200, 300 कोटी आणले गेले, काही कदम झाले कोणाच कुठे गेले काही कळत नाही. तर अशा पद्धतीचे आमिष दाखवू. ॲक्च्युली विकासाच्या दृष्टिकोनातून आत्ता आपले लोकप्रिय आमदार अतुल भोसले यांच्या माध्यमातून आमचा निधी जो म्हणजे आणला तो आला आणि तो आता कामं सुरू झालेली आहेत. म्हणजे येणार आहे असं नाही आहे, निधी आलेला निधी आणखी पुढं येणार आहे. खरं म्हटलं तर आत्ता ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कराडमध्ये जो निधी आणला आणि ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे त्याच पद्धतीनं आम्हाला कराड नगर परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करायचं आणि चांगली माणसं निवडून आणायची. कराडची नगरपालिका किंवा कराड हे भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. एकंदरीत चौरंगी लढत दिसते. प्रमुख प्रतिस्पर्धी कोण? मी एवढंच सांगेन, मी प्रतिस्पर्धी कोण आहे मला माहिती नाही. मी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे, मला लढायचं आहे. कराडकरांची मतं मला मिळणार आहे त्याची माझी खात्री आहे. द न्यूज लाईन, अचूक वेध.